जय शिवराय मित्रांनो. सांगितलं आणि सुरुवात झाली नाही असं कधीच झालेलं नाहीये. आजची 19 एप्रिलची मध्यरात्र सुद्धा ज्या भागांना असं वाटतंय की अजूनही पाऊस येणार नाही अशा शेतकऱ्यांना हा व्हिडिओ पाठवून द्या, जेणेकरून त्यांचा कांदा आणि हळद झाकवण्यासाठी ह्या व्हिडिओमध्ये सांगितल्या प्रमाणाचा अजूनही वेळ आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेतकऱ्यांना शेअर करा. हे पहा, अहिल्यानगरमध्ये सुरुवात झालेली आहे. बीड जिल्ह्यात सुद्धा पश्चिम भागांमध्ये मादळ मोहीस परिसराकडनं एक टफ एरिया बनलेला आहे. बाकी सोलापूरला, धाराशिवला, लातूरला सुरुवात केव्हाचीच झालेली आहे. ती तुमच्या उत्तर भागाकडे सरकतंय. मग सरकणार कुठे? बीड जिल्हा, परभणी, नांदेड, हिंगोली, वसमत, यवतमाळ, तसेच चंद्रपूर, गोंदिया या भागाकडे देखील जाणार आहे. आणि अकोल्याचं, बुलढाण्याचं गणित जर सांगायचं झालं, इथे स्थानिक लेवलचा पाऊस पडणार आहे. पण मराठवाड्याच्या एकंदरीत सर्व जिल्ह्यांमध्ये म्हणजे जालन्याचा सुद्धा समावेश आहे, इकडे परभणीचा समावेश आहे, जिंतूर पट्ट्याचा, मेहकर, लोणार पट्ट्याचा सुद्धा समावेश या व्हिडिओमध्ये आणि सकाळी सांगितलेल्याप्रमाणेच वातावरणामध्ये होईल. काहींना चालू आहे, काहींना 2 तासामध्ये येईल, काहींना रात्रीच्या 11 ते 12 वाजेपर्यंत, तर काहींना पहाटेपर्यंत पावसाची मजल आहे. त्यामुळे 19 एप्रिलची मध्यरात्रीपर्यंत हा सक्रिय असलेला अवकाळीचा परिणाम हा अनेक भागांपर्यंत पोहोचतोय. त्यामुळे वारंवार सांगतोय की आपलं हे ओरिजिनल अकाउंट आहे तोडकर हवामान अंदाज म्हणून, इथे फॉलोअप करायला काही अडचण नाही, फॉलो करू शकता आणि व्हिडिओ शेअर पण करू शकता. आता बघा, छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर, पैठणकडे देखील टफ एरिया बनलेला आहे. इथेही वातावरण जाणार आहे, वाशिमला जाणार आहे, अकोला, अमरावतीला पण जाणार आहे. त्यामुळे नागपूरसह खालच्या गोंदिया, भंडारा जे काही परिसर आहे, हिंगणघाट यांनी सुद्धा सतर्क राहायचंय. मग आता व्याप्तीचा विषय येतोय, हा कुठे जास्त असू शकतो? तर सांगलीला, सोलापूरला, पंढरपूरला, धाराशिवला, बीडला, लातूरला, जालन्याला, नांदेडला, परभणीला आणि विशेषतः अहिल्यानगरला सुद्धा. पुढे चालून हा जिथे जिथे अतिशय कळकळ करणारी गरमी, मी सकाळी पण त्या व्हिडिओमध्ये सांगितलंय, जिथे जिथे भयंकर उष्णता तिथे तिथे हा प्रभाव घडू शकतो. याच्यामध्ये विजा आहे, गारपीट आहे, गारपीटची व्हिडिओ आता सोशल मीडियावरती पाहायला मिळते. हे सगळे प्रभाव याच्यामध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे सर्वांना विनंती आहे, सतर्क राहा. मराठवाडा आणि विदर्भ आजही रात्री कोणत्याही क्षणी सतर्क होईल. तुमच्या दक्षिण साईडकडनं आभाळ येईल, काही ठिकाणी पश्चिम साईडकडनं येईल आणि रात्री बेरात्री 9-10 वाजेपर्यंत कोणत्याही क्षणी विजांचा कडकडाट ज्या राहिल्या त्या भागांना सुद्धा पाहायला मिळेल. त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे, सतर्क राहा आणि सगळ्यांना ताबडतोब ही माहिती पाठवून द्या. रात्री ज्यांचे जनावरं बाहेर असतात, उदाहरणार्थ मराठवाड्यातले एकंदरीत सर्व जिल्हे, पाऊस सर्वदूर नाहीये, मान्सून सारखा सगळीकडे सारखा पडणार नाही, पण जिथे जिथे पडेल तिथे वादळी वारे, रात्री बेरात्री गारी वगैरे विजांचा धोका आहे. त्यामुळे अनुसूचित प्रकार घडू नये. त्यामुळे सर्वांना विनंती आहे, हा व्हिडिओ शेअर करून शेतकऱ्यांना सतर्क करा. उद्याची माहिती कालच्या व्हिडिओमध्ये दिली आणि आताही लवकरच मी लाईव्ह होतोय. त्यामुळे जय शिवराय. धन्यवाद.